नमस्कार आणि स्वागत पुन्हा सर्वांचं आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे किशा काकाच किचन. मित्रांनो, कोल्हापुरी खाद्यपदार्थ म्हणले की प्रामुख्याने आपल्या डोळ्यासमोर येतं तांबडा पांढरा रस्सा, मटण सुक्क. पण याच्याशिवाय कोल्हापुरी खाद्य संस्कृती फार मोठी आहे. अनेक पदार्थ असे आहेत की अजून लोकांपर्यंत पोहोचलेलेच नाही. हे आमच्या इथं रविवार आणि बुधवार हा मांसाहाराचा दिवस असतो आणि रविवार आणि बुधवार आम्ही सहसा मोकळा घालवत नाही. पण काही वेळेला काय होतं की मटण आणणं जमत नाही आणि अशा वेळी मग आम्ही काय करतो, आम्ही अंड्याकडे वळतो म्हणजे अंड्याचे पदार्थ करतो. तसाच एक अतिशय भन्नाट असा कोल्हापुरी अंड्याचं कालवण किंवा कोल्हापुरी अंड्याचा रस्सा आपण आज करणार आहोत. अतिशय चविष्ट असणारा हा पदार्थ तुम्ही एकदा केलात की प्रत्येक वेळी अंड्याचं कालवण किंवा अंड याच पद्धतीने करायला याची मला खात्री आहे. चला तर मग करूया हे अतिशय चविष्ट असं कोल्हापुरी अंड्याचं कालवण किंवा कोल्हापुरी अंड्याचा रस्सा. या कोल्हापुरी अंडा मसाला किंवा कोल्हापूरच्या अंड्याच्या कालवणासाठी आपण जे साहित्य घेतलेलं आहे ते बघू. आपण इथं 4 अंडी घेतलेली आहेत. हा पदार्थ आपण 4 लोकांसाठी करतोय, त्यामुळे 4 अंडी घेतलेली आहेत. त्याच्यानंतर त्यासाठी आपण एक मध्यम कांदा उभा चिरून घेतलेला आहे, एक मध्यम कांदा बारीक चिरून घेतलेला आहे, 2 चमचे तीळ घेतलेले आहेत, इथं अर्धा नारळ आपण खोवून घेतलेला आहे, हिरवी मिरची, कोथिंबीर, आलं आणि लसणाची पेस्ट घेतलेली आहे साधारण 4 चमचे, हळद आहे अर्धा चमचा. कोल्हापुरी आपण हा अंड्याचं कालवण करत असल्यामुळं कोल्हापूरचं स्पेशल आमचं जे कांदा लसूण मसाला आहे तो घेतलेला आहे, मीठ आहे चवीनुसार आणि तेल थोडंसं जास्त लागतं, त्यामुळे आपण इथं साधारण 4 मोठे चमचे तेल घेतलेलं आहे. या साहित्याच्या साह्यानं आपली आजची ही कोल्हापूरची स्पेशल अंडा करी किंवा अंडा मसाला, कोल्हापुरी अंडा मसाला किंवा कोल्हापुरी अंड्याचं कालवण करणार. मित्रांनो, या कोल्हापुरी झणझणीत अशा अंड्या मसाल्याचा पहिल्यांदा आपण मसाला करून घेणार. त्यासाठी मगाशी आपल्या साहित्यामध्ये एक गोष्ट सांगायची राहिली, ती आपण याच्यामध्ये खडा मसाला आहे तोही भाजून घेणार आहोत या मसाल्यामध्ये करताना. त्यासाठी आपण इथं 4 लवंगा घेतलेले आहेत, एक इंचाचा दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे, हिरवे वेलदोडे 2 घेतलेले, 8 ते 10 काळे मिरे घेतलेले, त्याच्यानंतर चक्रफूल 1 घेतलेलं आहे आणि बडी वेलची किंवा मोठी वेलची 1 घेतलेली आहे. आणि या सगळ्या गोष्टी आपण मंद गॅसवर खरपूस भाजून घेणार आहोत. हा मसाला आपला भाजून झालेला आहे, तो आपण काढून घेणार आहोत आणि हा मसाला आपण थंड करून घेणार आहोत. आता याच पॅन मध्ये आपण हे जे 2 चमचे तीळ घेतले होते तेही भाजून घ्यायचे. हे तीळ आपले भाजून झालेले आहेत. हे तीळ सुद्धा आपण या मसाल्यामध्ये काढून घेऊ आणि हे थंड करायला बाजूला ठेवून देऊ. आता ह्या गरम पॅन मध्येच आपण 1 चमचा आपण याच्यामध्ये तेल घेणार आहोत आणि या तेलामध्ये उभा चिरून घेतलेला कांदा घालायचा आहे. आणि हा कांदा तांबूस रंगावर आपण भाजून घेणार आहोत. आपला हा कांदा सुद्धा आता तांबूस रंगावर परतून झालेला आहे. कांदा तांबूस रंगावर परतल्यामुळे त्याला एक वेगळी चव येते. हा कांदा आपण आता थंड करून घेणार आहोत आणि मगाशी जो मसाला आपण भाजून घेतलेला होता त्याच्याबरोबर आणि खोबऱ्याबरोबर ह्याचं वाटण तयार करून घ्यायचं आहे. आपण जो गरम मसाला घेतला होता, तीळ आणि बाकीचा खडा मसाला, हे थंड झालेले आहेत, गार झालेले आहेत. आपण ते आता मिक्सरमधून वाटून घेऊया. सर्वप्रथम आपण हा मसाला वाटून घेणार आहोत. आता या वाटलेल्या मसाल्यामध्ये आपण हा भाजलेला कांदा जो आहे, तेलावर भाजलेला कांदा, तो घ्यायचा आहे आणि त्याच्या बरोबरीनं आपण खोबरं जे घेतलं होतं तेही याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे. ओलं खोबरं याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि हे छान बारीक वाटून घ्यायचं. मित्रांनो, आता हा आपला मसाला वाटून झालेला आहे आणि आपण
या मसाल्याचा वापर आपल्या अंडा मसाला करण्यासाठी करणार आपण आपला अंडा मसाला तयार करायला सुरुवात करू. इथं आपण कढई घेतलेली आहे आणि या कढईमध्ये आपण साधारण 4 मोठे चमचे तेल घालून घेणार. तेल थोडस या पदार्थामध्ये जास्त लागतं. त्याच्यामध्ये आपण पहिल्यांदा तेलामध्ये बारीक चिरलेला जो कांदा आहे तो घेणार आहोत. आपला आता कांदा तांबूस रंगावर परतून झालेला आहे. आता आपण यामध्ये आलं लसूण कोथिंबीर आणि मिरचीची जी पेस्ट आहे ती घालून घेणार आहोत आणि ही पेस्ट चांगली कांद्याबरोबर परतून घ्यायची. आपल्याला चांगलं आलं लसणाचा कच्चा वास जाईपर्यंत आपल्याला हा मसाला व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे. हा आपला मसाला आता परतून झालेला आहे. आलं लसूण कोथिंबीर आणि मिरची चांगली परतून झालेली आहे. आता आपण याच्यामध्ये थोडी हळद घालून घेणार आहोत. त्याच्यानंतर कोल्हापुरी कांदा लसूण मसाला हा साधारण 4 चमचे आपल्याला टाकायचा आहे आणि चवीनुसार थोडं मीठ आपण याच्यामध्ये घालणार आणि या गोष्टी सगळ्या एकत्र परतून घ्यायच्या आहेत आपल्याला आणि थोडंसं पाणी घालून हा मसाला आपण व्यवस्थित एकत्र करून घ्यायचा आहे. मस्त छान असा त्याला तांबूस लाल रंग आलेला आहे. आता याच्यामध्ये आपण जे वाटण केलं होतं खोबरं तीळ आणि मसाले घालून ते याच्यामध्ये घालून घेणार आहोत आणि हा मसाला व्यवस्थित तेल सुटेपर्यंत आपल्याला याच्यामध्ये परतून घ्यायचा आहे. आता आपला मसाला चांगला शिजलेला आहे. छान तेल आलेलं आहे त्याच्यावरती. या पद्धतीने इथं बघितलं तर इथं तेल छान सुटलेलं आहे. यामध्ये आपल्याला आवश्यकतेनुसार आपण याच्यामध्ये गरम पाणी घालणार आहोत. तुम्हाला याचा रस्सा किती घट्ट किंवा किती पातळ पाहिजे असेल त्यानुसार तुमच्या आवश्यकतेनुसार तुम्ही याच्यात पाणी घाला. पाणी घालताना एक काळजी घ्या की याच्यामध्ये गरम पाणीच घाला. याच्यामध्ये आपण साधारण एक अर्धी वाटी गरम पाणी घातलेलं आहे आणि हे सगळं परत एकत्र मिसळून घ्यायचं एकत्र. आणि याच्यामध्ये आता आपण अंडी सोडणार आहोत. अंडी सोडायच्या आधी या अंड्यांना आपण काप देऊन घेणार आहोत. अंड्यानं काप देताना साधारण पूर्ण अंड न कापता त्याच्या बलकापर्यंत जाईल एवढ्या प्रमाणात हे अंड आपल्याला कापायचं आहे आणि ही अंडी आपण कापून झाल्यानंतर या पद्धतीनं या मसाल्यामध्ये सोडून देणार आहोत. अशा तऱ्हेने आपल्याला ही अंडी कापायची आहेत आणि हे अंड आपण याच्यामध्ये सोडणार. आता आपण ही 4ही अंडी याच्यामध्ये सोडून घेतलेली आहेत आणि या मसाल्याबरोबर ही अंडी थोडा वेळ आपण ही अंडी आपण झाकून एक 5 मिनिटं शिजवणार आहोत. आता मित्रांनो 5 मिनिटं आपली ही शिजायला ठेवून झालेली आहेत. हा 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 काय मस्त वास सुटलाय म्हणून सांगू. ही रेसिपी तुम्ही करून बघा, तुम्हाला नक्की आवडणार याच्याबद्दल मला खात्री आहे. आवडली तर काय करायचं सगळ्यांना आता माहिती झालंय. लगेच आपल्या सर्व मित्रमैत्रिणींना ही रेसिपी शेअर करायची आणि आमच्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब मात्र नक्की करायचं. आणि एक सगळ्यात महत्वाची गोष्ट, तुम्ही लोक कॉमेंट करत नाहीत. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे कॉमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा. तुमचा एक कॉमेंट आमचा पुढच्या रेसिपीसाठी हुरूप अनेक पटीने वाढवतो. ही रेसिपी आमची शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद.